प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये इथे रम्याला अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुरू असतो. पण रम्या काही हात पुढेच करत नसते आणि लगेच इकडे नंदिनीला थोडंसं मळमळायला लागतं, तर ती तिच्या रूममध्ये गेली आहे. इकडे काव्य तिच्या मागे जातच असते, तर जीवा म्हणतो, काव्या तुम्ही थांबा, मी जातो त्यांच्या मागे. नंतर जीवा आत जातो, तर नंदिनीने दाराला आतून कडी लावलेली असते, त्यामुळे नंदिनी काही दार उघडत नाही. आणि जीवा तिला समजावत असतो, अगं नंदिनी, काय झालं, माझ्यापासून काय लपवायचं. आणि नंदिनीनं त्याला सांगितलेलं असतं की आपल्याला आपल्या म्हातारपणात आपली उणीधुनी काढायची आहे. त्यामुळे त्याला तो सीन आठवतो आणि तो म्हणतो, नंदिनी तूच नाही का सांगितलेलं ग, मग आता तूच मला सांगत नाहीये. इकडे पार्थ म्हणत असतो, घाला ना अंगठ्या पटकन, नंदिनीची काय वाट बघायची. रम्या म्हणत असते, अरे येऊ दे, वेळ लागेल थोडा, पण आपल्या घरातली आहे ना ती. पार्थ म्हणत असतो, त्यात काय एवढं, घाला ना अंगठ्या. इकडे पार्थचा हा पॉइंट विजयला खूपच खटकतो आणि त्याचा चेहराच पडतो. नंतर मानिनी म्हणत असते, पण काय झालं असेल नंदिनीला अचानक. काव्या म्हणत असते, आणि काव्याला पण हे पार्थचं वागणं थोडं ऑकवर्ड वाटत असतं. लगेच विजय म्हणतो, अहो पार्थ, तुम्हाला जेवढी घाई झाली ना रम्याला या घरातून घालवायची, तेवढीच घाई मला पण झाली आहे. पण थोडा धीर धरा ना. आणि काय होतं थोडा वेळ लागला तर, एवढं कसलं तुमचं घाई घाई सुरू आहे. पार्थ म्हणत असतो, अहो तसं नाही, पण आजपर्यंत रम्याच्या आयुष्यात खूप संकट आली आहेत. परत इकडे नंदिनीचा सीन घेतला आहे. नंदिनी बाहेर जाऊन येते आणि ती म्हणते, असं कसं होत आहे, उलटी झाल्यासारखं वाटलं आणि उलटी झालीच नाही. आणि डोक्याला हात लावून बसते. तिला थोडं अनकम्फर्टेबल फील होत असतं आणि तिला असं वाटतं, हे सगळे प्रेग्नन्सीचे तर लक्षणं नाही आहे ना. आणि ती पोटाला हात लावते आणि खूप खुश होते, म्हणते ज्युनियर नंदिनी येणार. नंतर जीवा आतमध्ये येतो आणि जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी, अगं अशी काय घाईघाईत निघून आली आणि दरवाजा लॉक केला. नंदिनी थोडी लाजते आणि म्हणते, काय तुला उलट्या होत होत्या. जीवा म्हणत असतो, अगं आनंदाची बातमी आहे. नंदिनी लाजल्यावर त्याला लगेच कळतं, पण असं काही नाही आहे प्रेक्षकांनो. इकडे समोर वेगळा ट्विस्ट आणला आहे त्यांनी, की नंदिनी कधीच आई होऊ शकणार नाही. पण आता सध्या हे दोघे पण खूप खुश झाले आहे. आणि जीवा म्हणतो, अरे वा, छोटी नंदू येणार, किती छान ग नंदिनी, किती गोड बातमी दिली आहे तू. आणि हे सगळं तू माझ्यापासून लपवलं. नंदिनी म्हणते, अहो मला हे आत्ताच कळलं. आणि दोघे खूप खुश होऊन एकमेकांना मिठी मारतात. जीवा म्हणत असतो, काय ग नंदिनी, की आपण विचारच करत होतो आणि ते क्षण आपल्या आयुष्यात घडतायत एवढ्या लवकर, ते पण किती खुश झाला आहे. आणि जीवाला असं वाटतं की आता काही जाऊन खाली सगळ्यांना पेढे वगैरे वाटू की काय. आणि तो घाईघाईत जायला निघतो. नंदिनी त्याला ओढते आणि म्हणते, थांबा ना, अजून आपल्याला डॉक्टरांकडून कन्फर्म करून घ्यायचं आहे, नंतर सांगूयात की सगळ्यांना. आणि जीवा म्हणत असतो, नाही मला जाऊ दे. नंतर परत काव्या म्हणत असते, पार्थ हे काय करताय तुम्ही, आणि घालेल ना अंगठी, येऊ द्या ना नंदिनी ताईला. आणि पण इकडे वसू आत्याला पण खूप घाई झाली आहे. वसू आत्या म्हणते, अगं रम्या बाळा, घाल ना अंगठी. वसू आत्याला वाटतं एवढा छान मुलगा भेटला आहे हिला, आणि रम्याने हा पण मुलगा गमवायला नको, कारण ती पार्थच्या मागे नेहमीच लागलेली असते. पण पार्थला पण इकडे घाई झाली आहे की रम्याचा साखरपुडा होऊन रम्या कधी तिच्या घरी जाते. इकडे जीवा आणि नंदिनी हसत हसत खाली येत असतात. सगळेजण त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात, काय झालं होतं. जीवा म्हणत असतो, काही नाही, थोडंसं नंदिनीला बरं वाटत नव्हतं. इकडे परत पार्थाने विजयचा सीन घेतला आहे. विजय त्याला खूप रूडली बोलत असतो. पार्थला पण त्याचं वागणं खटकतं आणि त्याला वाटतं, रम्याने आपला भूतकाळ सांगितलं तर नसेल ना. नंदिनी म्हणत असते, अहो तुम्ही घ्यायची होती ना एंगेजमेंट करून, माझी कशाला वाट बघत बसला. रम्या म्हणते, अगं नाही ग, तू या घरातली सदस्य आहे ना. जीवा म्हणत असतो, बरं झालं माझ्या बायकोची वाट बघितली, धन्यवाद सगळ्यांना. वसवात्या म्हणत असतात, अगं बाई रम्या, आता तरी अंगठी घाल. आणि रम्याची अंगठी खूप छान आहे, खूप हायलाईट करून दाखवली आहे त्यांनी, एक नंबर अंगठी बोलवली आहे नवीन डिझाईनची, त्यामुळे खूपच हायलाईट होत आहे. नंतर रम्या
विजयला अंगठी घालते आणि इथेच त्यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. नंतर पार्थ म्हणत असतो, आमची रम्या ना खूप छान आहे, म्हणून आम्हाला असं वाटतं की तिने लवकर लग्न करून तिच्या संसारात गुंतून राहावं, म्हणजे आम्हाला काही टेन्शन नाही. आणि विजय म्हणत असतो, अहो ते सगळं तुमचं खरं आहे, पण तुमची खूपच घाई सुरू आहे 2-3 दिवस झाले, म्हणूनच मी तुम्हाला असं बोललो. पार्थ म्हणत असतो, त्याचं मला एवढं काही वाटलं नाही. रम्या खूपच रागाने पार्थकडे बघत असते. इकडे विजयची आई, त्याचे बाबा सगळेजण एकमेकांना मिठी मारतात आणि त्याची आई म्हणते, आता आम्ही निघतो बरं, खूप छान झाला कार्यक्रम आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. नंतर जीवा विजयला पेढे भरवत असतो आणि सगळ्यांनाच पेढे भरवतो आणि म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन. विजय पण म्हणत असतो, जीवा तुला पण कॉंग्रॅच्युलेशन, पण यांनी ही बातमी अजून सांगितली नाहीये सगळ्यांना, पण यांना असं वाटतंय. आणि विजय सगळ्यांनाच पेढे भरवतो आणि गळा भेट घेतो आणि निघायला लागतो. नंतर काव्या म्हणत असते, ताई काय झालं होतं आणि पेढा खा बरं, तुला का बरं नाहीये? काव्याला नंदिनी काही सध्या सांगत नाही, पण थोडं थोडं काव्याच्या लक्षात आलं आहे. इकडे विजय सगळ्यांना पेढे भरवतो आणि रम्या काही खुश दिसत नाहीये. सगळ्यांनाच थोडंसं खटकतं रम्याचं वागणं. नंतर रूममध्ये गेल्याच्या नंतर काव्या आणि पार्थ थोडेसे भांडतात. काव्या म्हणत असते, काय हे पार्थ, काय तुम्ही असं वेगळंच वागत होता, कशाला म्हणालात त्या विजयला तसं? पार्थ म्हणत असतो, अरे काव्या, मी हे त्याच्यासाठी नव्हतो म्हणालो, पण ते विजय खूपच वेळ लावत होता म्हणून मी असं म्हटलो. काव्या म्हणते, पण तुमचं वागणं सगळ्यांनाच खटकलं ना तिथे. देशमुख असं नाही करायचा दुसऱ्या वेळेस, तुम्हाला सांगितलेलं आहे ना मी. सगळ्यांसमोर असं भलतंच काहीही बोलायचं नाही, उगाच तुमचीच इमेज खराब झाली हो त्याच्यासमोर. पार्थ म्हणत असतो, अरे काव्या, पण मला नाही वाटलं त्याचं काही, तुम्ही कशाला एवढं मनाला लावून घेताय? काव्या म्हणत असते, अहो पण मला ना थोडं टेन्शन आलंय. नंतर पार्थ म्हणत असतो, काय झालं त्या खारुताईला? आणि इथे अनिशाला भेटायला जाणार आहे काव्या. परत जीवा आणि नंदिनीचा सीन घेतला आहे. जीवा सकाळ झाल्याच्या नंतर जीवा म्हणत असतो, मी पहिले घरातल्यांना सगळ्यांना सांगतो आणि नंतर आपण हॉस्पिटलला जाऊया. नंदिनी त्याला ढकलते एकाच हाताने आणि तो खाली पडतो. नंदिनीला तो म्हणतो, हे काय नंदिनी, असं करतात का कुणी? नंदिनी म्हणते, अहो जीवा, पण तुमच्याकडे धीर धरायचा काही मार्ग आहे का? तुम्ही उगाच उतावळ्यासारखं घरच्यांना सांगायला निघालात. अहो मी असं म्हणत आहे, हॉस्पिटलमधून आपण चेकअप करून येऊया आणि नंतर सांगूया ना सगळ्यांना. मग काय, तुम्हाला जो जल्लोष करायचा तो करा आणि सगळ्यांना पेढे वगैरे वाटा, माझी काहीही हरकत नाहीये. जीवा म्हणत असतो, अगं बाई सॉरी, चुकलं माझं, पण मला ना खूपच एक्साइटमेंट झालेली आहे या बातमीची आता, कारण मला जे हवं होतं ते माझं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे, म्हणून जीवा खूप खुश आहे. आणि नंदिनी पण म्हणत असते, हो जीवा, तुमचं म्हणणं मला कळतंय आणि तुमचा आनंदही मला मला पण खूप आनंद झाला आहे या बातमीने, पण काही गोष्टी सस्पेन्स ठेवायला हवा. जीवाला तिचं म्हणणं पटतं. आणि नंतर काव्य सांगत असते, अहो ती अनिशा आहे ना खारुताई, ती माझ्याशी बरेच दिवस झाले बोलली नाही हो, आणि तिचं काय सुरू आहे ते पण मला माहीत नाही. मला असं वाटतं मी डायरेक्ट जाऊन तिला भेटून यावं. पार्थ म्हणतस, तू जाऊया ना मग, कशाला वेळ घालवायचा, उद्याच जाऊया. काव्याला तो म्हणत असतो, पण उन्हात नका जाऊ हा. काव्या म्हणते, उन्हात कशाला जायचं काम आहे, आपल्याकडे गाडी आहे ना, तुम्ही मला ती शिकवली त्यामुळे मी आता जाऊ शकते. पार्थला थोडं टेन्शन आलंय गाडी घेऊन जाणार म्हटल्यावर. पार्थ म्हणत असतो, बरं ठीक आहे, आपल्याकडे गाडी आहे आणि गाडीचा इन्शुरन्स पण आहे, त्यामुळे काही काळजी करायचं काम नाहीये. काव्या म्हणत असते, इन्शुरन्स म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का, मी व्यवस्थित गाडी चालवू शकते म्हणून? पार्थ म्हणत असतो, असं नाही काव्या, पण तुम्ही कशा नवीनच शिकला आहात ना गाडी, थोडीशी भीती तर वाटणारच, आणि एकतर मी सोबत नसणार म्हणून मला जास्त भीती वाटते. काव्या म्हणत असते, अहो पार्थ, काव्या थोडी चिडते त्याच्यावर आणि म्हणते, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये, पण मी आता अनिशाला भेटून तिला सगळ्या गोष्टी सांगणार आहे, माझ्या आयुष्यात काय काय घडलं, आणि बरेच दिवस झाले तिने मला कॉल पण नाही केला, अशी का वागते याचं मला कळतच नाहीये. नंतर इकडे सकाळ झालेली दाखवली आहे. लगेच नंदिनी हॉस्पिटलला गेली आणि नंदिनी
ला एक बाई भेटते आणि ती म्हणते तुझी कितवी खेप आहे का हॉस्पिटलला. ती म्हणत असते पहिलीच. आणि ही पण त्या बाईला विचारते की तुमची कितवी वेळ आहे. ती म्हणत असते अगं आमच्या घरी पण खूप वर्षांनी पाळणा हलणार आहे आणि मला 8वा महिना सुरू आहे. नंदिनी खूप खुश होते आणि तेवढ्यातच नंदिनीचा नंबर येतो. नंदिनी आज जाते डॉक्टरकडे आणि परत इकडे अनिशा आणि काव्याचा सीन घेतला आहे. काव्या गेल्याच्या नंतर तिला सरप्राईज देते आणि तिचे डोळे बंद करते. अनिशाला थोडा आनंद झाला आहे पण ती काही दाखवत नाही हे काव्याला की मला आनंद झालाय काव्या आली म्हणून. हे काय काय नेमकं यांचं गुपित आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळेलच. त्यासाठी पूर्ण भाग नक्की बघा. काव्या म्हणत असते अगं अनिशा, अगं तुला माहिती आहे का माझं लग्न झाल्याच्या नंतर काय काय घडलंय माझ्या आयुष्यात. आणि आता तर माझा नवरा खूप छान वागतोय बरं. आणि मला स्वतःहून गाडी पण शिकवली. आणि माझी सासू पण खूप गोड आहे. आम्हाला कुठेही जाण्यासाठी कधीच अडवत नाही. मला आणि नंदिनीताईला मुलीसारखं जपते अगदी. काव्या अनिशाला सांगत असते तेव्हा अनिशाचा चेहरा पडतो. अनिशा म्हणते अगं माझी ना मेन्स परीक्षा पास झाली आहे पण आणि इंटरव्ह्यू पण होता. पण तो इंटरव्ह्यू तुला सांगायच्या आधी तू कलेक्टर मॅडमला कुठे वेळ आहे माझ्या काही गोष्टी विचारण्यामध्ये. काव्या म्हणत असते अगं असं काही नाही, मी माझ्या संसारात व्यस्त होते ग एवढ्या दिवस. अनिशा म्हणते अगं मी पण माझ्या अभ्यासामध्ये व्यस्त होते. आणि मी तुला सांगते या गोष्टीमुळे करिअर बर्बाद करू नकोस. आणि आता ही अनिशा हिला असं सांगणार आहे की तू हे बाळाचा विचार सोडून दे आणि परत अभ्यासाकडे लक्ष दे. पण आता काय होईल ते आपल्याला पुढे कळेलच. आणि ते एकमेकींचा हात हातामध्ये घेतात. नंतर परत इकडे यांच्या घरचा सीन घेतला आहे. लगेच पार्थानी काव्या बाहेरून येतात.